मला इथे दिसला होता आरसा, मग काय लगेच फोन काढला आणि व्हिडिओ करायला सुरू केलं. हॅलो फ्रेंड्स, तर आज मी आली होती मम्मी सोबत हळदी कुंकाला आणि इथे मस्त त्यांचं हळदी कुंकू लावणं चालू होतं. आणि इथे बघू शकतो तुम्ही डेकोरेशन किती मस्त केले. विठ्ठल रुक्मिणीला साईडनी रांगोळ वगैरे छान काढली. त्यानंतर तिथून आम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला, मग तिथून आम्ही निघालो आणि आज आम्हाला बाहेरच जेवण करायचं होतं. तर मी, मम्मी आणि भैया आम्ही आलेलो आहे. आणि माझी मम्मी बघा आज किती जास्त क्यूट दिसते साडीमध्ये, हो की नाही नक्की सांगा. त्यानंतर आमचं आलेलं आहे मसाला पापड. आणि गाईज मी जेव्हा असं चांगलं छान खायचा प्रयत्न करते ना, तेव्हा मला कधीच खाता येत नाही बघा. मला माहितीच होतं मी असे हसणार आहे म्हणून, माझ्यासोबत होतच ते. आणि मग आमचं जेवण आलेलं होतं तंदूर आणि काजू मसाला, मला फार आवडतो. आमचं जेवण झालेलं होतं, इथं भैयाचं जेवण चालू होतं. सो मग काय, मग थोडा वेळ मी आणि मम्मी अशीच बसलो, मस्त स्नॅप वगैरे काढले, 1-2 फोटोज काढले इथे. आणि मला बाहेर दिसला होता हा आरसा, मग लगेच इथं पण थोडे स्नॅप काढले. स्नॅप लवर बोलते गाई. इथे राधाकृष्ण किती छान दिसत आहे. त्यानंतर मग निघालो आम्ही घराकडे जायला. घरी आलेलो आहे आणि इथं माझं आणि भैयाचं चालू होते थोडीशी मस्ती, तुम्हाला मी दाखवते. आणि मी या टोपीमध्ये किती क्यूट दिसते, हो की नाही नक्की कळवा मला. हा, तर भैयानी इथे शूज काढला होता आणि मला इथं माझी सँडल काढायची होती. तर हो का, हा मला उगच ढकलत होता बरं का. मग मी तर काय कमी आहे का, मग मी फटाफट सँडल काढली आणि मग मी पण त्याला परेशान करायला लागले. साक्षी राठोड बोलते गाईज.